नानी, मी घातलेली शपथ तू मोडलीस. मी तुला म्हटलं होतं मालूच्या मनात भलतं सलत काहीतरी भरवू नकोस. मी तिच्या मनात काही भरवत नाहीये. तिला विड्याचे डोहाळे लागलेत म्हणजे अण्णाच परत येतायत. तुला काही कळतं की नाही का ग मालू? दुसरे कुठले डोहाळे येत नाहीत तुला? गप्प बस. हे काय बाईच्या हातात असतं का? नानी, तू मध्ये बोलू नकोस. का मध्ये का बोलू नको? तिला ओरडायचं नाहीये. जे काय बोलायचंय मला बोल. नानी, मी तुला सांगितलंय ना, ह्या घरात अण्णांचं नाव अजिबात काढायचं नाही. लाज वाटते का तुला? वडील होते ना तुझे ते. नानी, मी हात जोडतो, पदर सदरा पसरतो. अण्णांचं नाव घेऊ नकोस. मी पाया पडतो ग तुझ्या. पाया पड. रोज पाया पडत जा. कारण आईच्या पायाशी त्रैलोक्याचं पुण्य असतं. यापुढे या घरात अण्णाच येतील असं म्हणायचं नाहीये. का म्हणायचं नाही? अगं मला धडकी भरते ग. बाप म्हणून जे राहिलंय करायचं ते तुझ्या पोटी येऊन ते पूर्ण करणारच. हे बघ मालू, तुला मुलगीच होणार. जुळं झालं तरी मुलगीच होणार, तिळं झालं तरी मुलगीच होणार, चवळं जे काय झालं तरी ते मुलगी. सगळ्या मुली मुली मुलीच होणार. आता काय करशील? झालं तुझं दूध पिऊन? काय नानीला तीर्थयात्रेला पाठवूया का? काहीतरी काय. नाहीतर एक काम करूया, आपण तिला दिलू बाळाकडे पाठवूया. म्हणजे त्याला चांगली अद्दल. बोक्या काय रे? चावट मनुष्य. मला तिकडे हॉल मध्ये एकटीला टाकून इकडे काय करताय तुम्ही दोघे जण? कुसुम होती ना तुझ्या बरोबर. कुसुम? तिचा काय उपयोग आहे मला? माझ्याशी भांडत पण नाही. माझा वेळ कसा जाणार? दोघांची कुचू 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 काय चालली खलबत? आता काय खलबत असणार आमची? तेच आम्ही आपलं नई वंशनविषयी बोलत होतो. नळीबद्दल काय काय? हेच किती बहीण भावांचं प्रेम एकमेकांवर वगैरे वगैरे. काय प्रेम होतं बहीण भावांचं सांगू तुला? दृष्ट लागण्यासारखं होतं. कंदील घेऊन कुठं शोधून सुद्धा सापडणार नाही. आता ढणढणी दिवे असताना कंदील लावून कशाला कोण शोधेल? माझ्या बोलण्यातल्या चुका काढशील तर वॉस्पॉट फेकून मारीन तुला. लक्षात ठेव. आठवतात का अण्णा असतानाचे दिवस? आपण सगळे गुण्या गोविंदानं नांदत होतो की नाही? अण्णांचं नाव काढू नकोस. खबरदार. अण्णांविषयी काही असं बोलशील तर यांनी तुला जन्म दिलाय की नाही? तुला सांगते माले, माझ्या सासूबाई असत्या तर त्यांनी सांगितलं असतं. यांचा केवढा दरारा होता. काय सांगायचं. गेले ते दिवस. काळ नात्याची वीण ढिली करतो हेच खरं. त्याचं दृष्ट लागण्यासारखं प्रेम होतो दोघांचं. विचार त्याला. तू माझ्या कंगव्याला हात का लावलास? अरे माझी फणी सापडतच नव्हती. मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. तू मागच्या वेळेला सुद्धा माझा सदरा घातला होतास. तू काय सदरा घालायला मुलगा आहेस? अण्णांनाच नाव सांगतो तुझं. सांग सांग सांग. दाढी मिशा लांब. आजी, आजी तू हसू नको ग. मी खरंच सांगतोय. असं मी काय मनापासून सांगतोय. हसू नको आजी. दे ना माझे अत्तर दे ना. अरे फुटतील. मला नागपंचमीला की नाही अत्तर लावायचंय. नागपंचमीला अत्तर? बरोबर, नागिणच आहेस तू. नागिण. आणि तू कोण? नागोबा? नागोबा तर नागोबा. मी पण चांगला नागोबा आहे. गप्प बस तू. दे ना मला. दे ना. नानी सांग ना याला. ते आता तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. माझ्या बाटल्या द्या आधी अत्तराच्या. नाही, माझ्या वस्तू का घेतेस ग? तुला किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तू अजिबात घ्यायच्या नाहीयेस तू. तुझ्या नट्ट्यापट्ट्याच्या डबड्याला हात लावतो का मी कधी? वर्षभरात तू 5वा कंगवा हरवलायस माझा. आणि तुला माहितीये तो कंगवा मला टेण्याने दिला होता वाढदिवसाला भेट वस्तू म्हणून. त्या टेण्याला काही अक्कल आहे का? टेण्याला काही बोललीस तर उजवीकडचा गाल डावीकडे करीन. मग मी चावीन तुला. मग मी झिंजेच उपटीन तुझ्या जोरात. मग मी आयुष्यभर तुझ्या डोक्यावरच बसीन. ए नानी, हिचं लग्न लावून टाक तुला घेत. का रे? म्हणजे आपल्या डोक्याची कटकट जाईल. हो बाबा खरंय. वेळच्या वेळेला लग्न झालेलं की नाही बरं असतं बघ. लग्न होणार. आम्ही नाही बाबा. लाजली ना? जाऊ दे. कंडी कुठली. काय करतेस ग? साड्या नीट करते. अगो बाई, काय हा तुझा कंगवा?
टकला झालाय तो. अरे मग फेकून दे की. सगळ्याच टकले वस्तू फेकून द्यायच्या असतात की काय? खरंय रे बाबा, अगदी. बाई, काय झालं? यांच्या चहाची वेळ झाली की. बरोबर. नाही, मला गेलं पाहिजे. तुझा मी हो. हे बंद जरा करतो. बघा, हो, व्यवस्थित बंद करा. करतो मी आहे. कडी बिडी नीट लाव. हो. हा. पुणे नळे नळे अत्तर दे. नानी नळी चाव दे नानी. दमाला दमाला. एक मात्र होतं, आमची आजी इथून जरा हललेली होती. त्यावेळी सायकेट्री असं काही नव्हतं प्रकार. घरात असं काही झालं की देवदेव हा प्रकार वाढायचा. बाकी एक होतं, अण्णा येणार असले की कशी काऊन जाणे आजीला चाहू लागायची आणि ती ओरडायची, दमाला दमाला. अगो बाई, खरं की काय? कायम कधीच चुकली नाही आजी. अण्णा तरी यायचे किंवा अण्णाचा निरोप घेऊन दुसरं कोणीतरी यायचं, पण आजीला बरोबर कळायचं. ती ओरडायची आणि आम्ही सावध व्हायचो. म्हणजे त्यांचा दरारच तसा होता. तसा आमचा छपाईचा कारखाना होता, पण तो काही धड चालला नाही. पण यांच्या व्यक्तिमत्वात एक अशी दहशत होती. स्वभाव चांगला होता त्यांचा, पण विक्षिप्त स्वभावामुळे ते खूप प्रसिद्ध होते. सगळे घाबरायचे त्याला. नुसता घरी येतोय असा निरोप जरी आला ना, घरातला नक्षा पूर्ण पालटून जायचा. तुम्ही सुद्धा घाबरायचात? घाबरायची, चळाचळा कापायची नानी. दमा येणार नाही येत आज. कामानिमित्त पुण्याला चालले. विड्यांचा डबा मागितलाय. हो का? हो. घेऊन जा ना. या आती. त्यांना म्हणावं, मुलं अभ्यासालाच बसली होती. हा, रोज मी त्या उलगडायची, बघायची, पुन्हा घड्या करून ठेवायची. माझा वेळ खूप छान जायचा हो त्याच्यामध्ये. अजूनही तेच तर चालू असतं तुमचं. अगं मला बरं वाटतं. पण नानी, अण्णांविषयी मला फारसं कधी काही सांगितलं नाही तो तुम्ही. आता तो विषय कशाला? नेहमीच आहे तुमचं हे. मी तुला सांगतो मालू. बोक्या, वडील आहेत तुझे ते लक्षात ठेव. आता त्याविषयी चर्चा नको. आज तू जे काही असतं त्यांच्यामुळे. आई बापांचं ऋण मानावं जरा. आणि मलाही कळू दे की ह्यांचं कसं होतं अण्णांशी. पटायचं का? पटायचं? हसतेस काय नानी? माझे वडील म्हणून त्यांनी कधी मला समजूनच घेतलं नाही. राग राग करायचे माझा. त्यांच्या सगळ्या अपेक्षा माझ्यावर लादल्या होत्या. त्यांनी वकील व्हायला हवं होतं मी त्यांना. त्यांच्या सगळे केसेस लढायला हवं होतं. अरे वकील होणं म्हणजे काही चेष्टा वाटली होती का त्यांना? इथे नानी समोर मला 4 वाक्य बोलायला यायची नाहीत, तर जज समोर मी काय बोलू शकणार होतो? म्हणजे आपल्या मुलाची कुवत काय आहे, त्याला कशाची आवड आहे, ह्याच्यावर काही विचार करायला नको. आपलं उगाच त्यांना वाटलं म्हणून मी वकील झालं पाहिजे, याला काय अर्थ आहे का सांग? काय पाहतेस काय तू अशी? म्हणजे बरोबर आहे ना मी बोलतो ते? सगळं बरोबरच बोलताय तुम्ही. हाच नियम आपल्या दिलूबाळालाही लागू पडतो नाही का? नाही, त्याची गोष्ट वेगळी आहे. तो देशद्रोही आहे. त्याचं पुन्हा सुरू झालं. बरं, नको बोलूया आपण.
नको बोलूया या विषयावर. बे, त्याची आणि माझी तू बरोबरी कशी काय करतेस? अगं अण्णा किती विक्षिप्त होते माहितीये का तुला? दात तोडीन तुझे त्यांच्याबद्दल असं काय बोलशील तर. अरे तुझ्यावर जीव होता म्हणूनच तुझ्या पोटी परत आले ना ते. होय होय खरंय. मावशी हा? जेवण तयार आहे. हा अरे वा, चला चला जेवून घेऊया आपण. चला. पोट भरलंय माझं, हा तुम्ही जेवून घ्या. अरे थोडस असलाच आहे तो, हा काही कमी नाही. आलात का? कुठे गेला होता तो न सांगता? हा, चहा ठेवू का? नको. हे बघा, नानींचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका उगीचच. तू सुद्धा तिला सामील आहेस. काहीतरीच काय? अरे कधीतरी खमक्या बायकोसारखं माझ्या बरोबर उभी राहा ना नानींच्या समोर. हे असं नवरे करतात. या वयात काय मी मार खायचा का तिच्याकडून? लोक हसतात बायको मारते म्हणून. अगो बाई, म्हणजे अजून तुम्ही सांगितलंच नाहीये? मी काय सांगू वाटतं लोकांना हे आईने मारलं म्हणून. कसं दिसत ते? काय काय झालं मालू? अगं काय बरं नाही का वाटत? काय हा आले आले. काय चाललंय त्यांचं? अहो नानीनी ना माळ्यावरून रंग काढून घेतली माझ्याकडून. बसल्यात आता उपसक त्यातलं. दादा सांगा ओ, इतकी वर्ष झाली सांगते ॲलर्जी आहे मला. नका ते काही करत बसू काम. हा सांगते. काय पाहिजे नानी तुम्हाला? यात फोटो होता. कोणाचा? कुठे गेला? मला काय माहिती. अरे शोधून दे मला. तुम्ही कशाला एवढा सगळा पसारा काढला? मावशींना धुळीचा त्रास आहे माहिती आहे तुम्हाला. मला लावायचा आहे फोटो. तुम्ही आधी हे सगळं भरून ठेवा बरं. यात फोटो नाहीये. मग मी काय करू आता? मी त्या पेटीत बघाय का? त्या तिकडे बघ रे. मोलकरीण कोण, तू का मी आहे? मला सांगते पसारा आवरून ठेवा म्हणून. सापडला का? काय नाही याच्यात फोटो बिटो. बोकेच्या खोलीत जाऊन बघ. आणि हा आहे का? सगळे फोटो कुठे गायब केलेस तू? अति झालंय नानीचं. बोला. अति झालंय ते. माझ्या वतीनं बोला. बायकोच्या बाजूने उभं राहा. हो हो जातोस. विचारा त्यांना. फोटो नाही. लय भारी आहे. वा, तुमची आहे का नानी? तुला काय करायचंय? आणि इकडे अहो कपडे वाळत घालायला द्या की मला. डोक्यात घालेन काठी मी तुझ्या. आधी फोटो शोध. अहो मला लय काम येत आता. हे पण तुझंच काम आहे. नानी आता आपण पाहिलं ना, याच्यात पाहिलं त्याच्यात पाहिलं, कुठेच नाहीये. बोक्याच्या खोलीत जाऊन शोध जा. चल लवकर आटप. हा
मालू बरं वाटतंय का आता? जा जा, आज जाऊन पड जा. उठ उठ, ये तुला मदत कर. ये आता यांना फोटो पाहिजे म्हणे. फोटो? हा, नुसतं जीव काढतायत माझा. मी कशाला घेऊ कोणाचा फोटो? अण्णांचा फोटो आण म्हणे. आता हे अण्णा कोण? हा, अण्णा कोण? अण्णा कोण? कोण अण्णा? कोण कोण अण्णा? रोज रोज काही ना काही नवीन खूळ असतं या बाईचं. अशांना ना येड लागणार आहे मला. वा, कोण हे अण्णा? अण्णा मावशी, नानींचं जेवण झालं. तुम्हाला वाढू का आता? नको ग, मी थांबते यांच्यासाठी. तो खातो बाहेर, तू कशाला उपाशी राहतेस? जेवून घे ना. नानी, पण मला भूकच नाहीये. अगं मावशी, मला ना माझ्या मुलीच्या शाळेत जायचंय. जाऊन येऊ का मी पटकन? ये ये, जाऊन ये. झाली हिची नाटक सुरू. जाऊ दे ना. पण का? अहो, आता सगळी काम आटपलीत की नाही? तुमचंही जेवण झालंय, मग जाऊ दे तिला. जा ग जा. दुपारी लवकर ये चहाच्या वेळेला. पटकन येणार, पटकन येणार. सगळ्यांना लाडावून ठेवतेस तू. सगळे असंच म्हणतात. नळी आलीच नाही ना? येतील हो, येतील. नळी यांची फार लाडकी होती ग. ते सांगायचंच राहिलंय. आता हे नाही येत ना, तेवढ्यात मला सगळं सांगून टाका. यांचं नाव दत्तात्रय मारुती राया जोशी. बर. त्यांना आडनाव विशेष आवडायचं नाही, म्हणून ते स्वतःला दमा म्हणून घ्यायचे. आमच्या सासूबाई सुद्धा त्यांना दमा दमा म्हणून हाक मारायच्या. सासरे गेल्यानंतर आमच्या सासूबाई डोक्यानं थोड्याशा आधू झाल्या. त्यांना ह्यांची चाहूल कशी लागायची कुणास ठाऊक. हे यायचे असले की त्या ओरडायला लागायच्या. दबाला दबाला. अशी गंमत. फार वेगळे होते ग ते, फार वेगळे होते. काय त्यांचा दरारा होता. त्यांची चाहूल लागली की सगळी चाळ नुसती थंड पडायची. काय ती दहशत, काय त्यांची ती जरब, काय तो तोरा. त्यांचे विचार कडवे होते आणि कट्टर होते. पुराणाबद्दल त्यांना खूप माहिती होती आणि त्यांची धारणा पक्की होती. घरातल्या पुरुष माणसाचा दबदबा कसा असतो ते ह्यांच्याकडे बघितल्यानंतरच कळायचं. हे असेपर्यंत त्यांच्या समोर माझ्या तोंडातनं शब्द सुद्धा निघाला नाही. म्हणजे बघ ते कसे होते बघ. त्यांच्या समोर उभं राहण्याची कुणाची पात्रता नव्हती.